बातमी आपल्या हक्काची। ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मुख्य संपादक निलेश विशे। आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी गंगा देवस्थान वाफे शहापूर येथे आदिम कातकरी संघटनेची कोर कमिटीची बैठक संपन्न झाली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरेश वाघे, सचिव सुनील वाघ, खजिनदार काळूराम वाघे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती वाघ, सल्लागार कुंदा दिवे, संघटनेचे कार्यकर्ते तसेच महिला उपस्थित होत्या। 20 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी जगन दिवे यांनी महिलांची मीटिंग घेऊन संस्थापक पदाचा राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया नववाहिनी न्यूजला दिली होती। आज या ठिकाणी आपली मीटिंग संपन्न झाली, या संदर्भात आपण काय सांगता? त्या दिवशी महिलांच्या मीटिंगमध्ये जो राजीनामे पडले त्या राजीनाम्यांवर चर्चा करण्यासाठी आज आदिम कातकरी संघटनेच्या कोर कमिटीची एक चर्चासभा आम्ही इथे आयोजित केली होती। चर्चासभेमध्ये कोर कमिटीचे सर्व सदस्य सुनील वाघ, काळूराम वाघे, दीपक सवर, त्याच्यानंतर कुंदा दिवे, हरेश वाघे, आम्ही सर्व 7 जणांची एक कमिटी आहे। आम्ही एकत्र चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांच्या राजीनाम्यांवर विचार केला। त्यांनी राजीनामे जे दिलेले आहेत ती प्रक्रिया चुकवलेली आहे, मात्र तरीसुद्धा आम्ही त्यांच्या मताचा आदर करतो। त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकार करण्याचा बहुमताने निर्णय घेतो। परंतु खेदपूर्वक असं सुद्धा सांगावं लागतं की ज्या सभेमध्ये त्यांनी काही वाक्य म्हटलेली आहेत त्या वाक्यांवर ते ठाम आहेत का याच्याबद्दल त्यांनी महिलांना खात्री द्यावी। यापुढे महिलांच्या आर्थिक फसवणुकीचा सर्व जो भार आहे तो राजीनामा दिलेले सर्व कार्यकर्ते आणि संस्थापक जगन दिवे हे पाहणार आहेत। सदर विषय हे ते खाजगीरित्या वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे करणार आहेत। त्याच्यामुळे कर्जमुक्ती आणि महिलांच्या कर्जमाफीचा सर्व भार जो आहे तो त्यांनी द्यावा। सर्व कर्ज पुरवठा आहे त्यांनी माफ करून द्यावा, अन्यथा सर्व महिलांची भरपाई त्यांनी करावी, अशा पद्धतीची मागणी आम्ही माननीय पोलीस निरीक्षक जे या संबंधित चौकशी करत आहेत यांच्याकडे करत आहोत।